30 मेला आपल्याला उपोषणाला बसायचं आहे आणि कुणबी प्रमाणपत्राची जी गती थांबली देण्याची, ती गती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारचा जरांगे पाटलांनी निर्धार केला होता. मात्र मनोज जरांगे पाटलाचं उपोषण आता रद्द होऊ शकतं आणि लवकरच त्यांच्या मागण्या सुद्धा मान्य केल्या जाऊ शकतात. आपण असं का म्हणतोय, आपल्याला सगळं या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे, कारण एक महत्त्वाची माहिती सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी एक आंदोलन उभारलं होतं मुंबईमध्ये आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. ते आंदोलन यशस्वी झालं. त्या ठिकाणी मराठवाड्यासाठी मोठा जी.आर. निघाला आणि मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली. सगळं सुरळीत चालू होतं. कुणबी प्रमाणपत्र मिळत होते. जे कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत होते त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होते. मात्र अचानक 1-1.5 महिन्यापासून गती थांबली. कुणबी प्रमाणपत्र हे सरकार देणं गेलं, अशा प्रकारचं अधिकारी सांगतायत. जर एखाद्या मराठा समाजाच्या व्यक्तीनं सांगितलं की मला कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे, तर त्या ठिकाणी ते अधिकारी म्हणतात की आम्हाला सरकारनं सांगितलंय की कुठल्याही प्रकारचं कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देऊ नका, आणि म्हणून त्याची गती थांबली. आणि गती थांबल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी एक निर्णय घेतला, आणि तो निर्णय म्हणजे की आपल्याला आता थांबायचं नाही, आपल्याला आता हे पुन्हा एकदा मिळवायचं आहे. आणि जी गती थांबलेली आहे, नेमकी का थांबली, कशामुळे थांबली, आणि सरकारला गुडघ्यावर टेकवण्याचं काम पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना करायचंय, अशा प्रकारचा स्वतःचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केला. आणि पुन्हा एकदा पुकारलं आंदोलन की आपण 30 मे 2026 रोजी पुन्हा एकदा उपोषण करणार आहोत. आणि मराठा समाजाच्या लोकांनी, म्हणजे महाराष्ट्रातील जितका काही मराठा समाज आहे, त्यांनी सगळ्यांनी या उपोषणाला साथ द्यावी, अशा प्रकार सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आव्हान केलं. पण सरकारनं या आधीच पावलं उचलायला सुरुवात केली आहे, अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचं आता समोर येत आहे. कारण आज भाजपाचे प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेले होते. मनोज जरांगे पाटलांसोबत कितीतरी त्यांचे वाद झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे, मनोज जरांगे पाटलावर कितीतरी खालच्या लेवलला सुद्धा प्रसाद लाड यांनी टीका केलेली आहे. मात्र आज त्यांनाच त्यांच्याकडे जावं लागतंय, मनोज जरांगे पाटलांना अंतरवालीमध्ये भेटायला जावं लागतंय. अशा प्रकारची अवस्था प्रसाद लाड यांची झालेली आहे. म्हणजे सरकारने किंवा महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी नक्कीच त्यांना काहीतरी आदेश दिला असावा, आणि याच आदेशाचं पालन श्री प्रसाद लाड करत आहेत. आणि मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी, मनोज जरांगे पाटलांचं उपोषण थांबवण्यासाठी पुन्हा एकदा प्रसाद लाड आंतरवाली सराटीमध्ये किंवा भाजपचे नेते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये जायला सुरुवात झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं एका व्यक्तीकडे लक्ष असणार आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडले तर राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा जी.आर. साठी खूप प्रयत्न केले, हे आपण मुंबईचं आंदोलन चालू असताना पाहिलं होतं. आणि त्यांच्यामुळेच हा जी.आर. लवकर निघाला, अशा प्रकारचं सुद्धा त्यावेळेस सांगितलं गेलं. आणि राधाकृष्ण विखे पाटलांचं मराठा समाजाच्या लोकांमध्ये एक मोठं स्थान निर्माण झालं. आणि स्थान निर्माण झालं असताना राधाकृष्ण विखे पाटील आता कोणत्या हालचाली करतायत का, सरकार पुन्हा एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुन्हा दिशा देते का, आणि जर अशा प्रकारची दिशा दिली तर राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये येतील. आणि मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्याचे किंवा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कशा प्रकारे थांबवण्यात येईल, या सगळ्या गोष्टीची आता राधाकृष्ण विखे पाटलांवर जबाबदारी सोपवण्यात येईल. कारण हे जर आंदोलन चालू राहिलं किंवा हे जर आंदोलन जर पुढे जर गेलं, तर नक्कीच याचा तोटा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वातावरण अशा प्रकारचं आहे, कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाही, कुठल्याही प्रकारची सोय होत नाही, आणि गॅस मिळत नाही. अशा प्रश्न असताना जर अशा प्रकारचे समाजाचे प्रश्न निर्माण झाले, जर मराठा समाजाचा प्रश्न निर्माण झाला, तर याच्यामध्ये नक्कीच ओबीसी समाज सुद्धा उडी घेऊ शकतो, ओबीसी समाजात सुद्धा आंदोलन होऊ शकतात. आणि याच सगळ्या गोष्टीमुळे आता मात्र या सरकारच्या निर्णयाकडे किंवा मनोज जरांगेचं उपोषण थांबतंय का, याच्याकडे बघणं महत्वाचं आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटील तिथं जातात का, राधाकृष्ण विखे पाटील तिथं जाऊन काही निर्णय घेतात का, आणि सरकारची गती पुन्हा एकदा कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये वाढते का, हे बघणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला माहित आहे, मनोज जरांगे पाटील म्हटलं की एक मोठा नेता
म्हणता येईल समाजाचा आणि या समाजाच्या नेत्याकडे मोठमोठे लोक तर येतच असतात. मात्र आता हे काय होतंय, या आंदोलनाचं काय होतंय किंवा या उपोषणाचं नेमकं काय होतंय, हे आपल्याला येत्या काळातच काही दिवसात समजेल. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.